आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी स्ट्रीट स्टाईल मेथी मिक्स डाळ वडा। खूप चवीला भारी लागतो। हेल्दी स्नॅक्स रेसिपी आहे, बनवायलाही खूप सोपी आहे आणि अगदी या पद्धतीने जर तुम्ही मेथी डाळ वडा बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवाल, कारण सोपी, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम स्पंजी अशी ही ब्रेकफास्ट रेसिपी आहे म्हणा। तुम्ही हे स्नॅक्स रेसिपी म्हणू शकता, पार्टी असेल तर पार्टीसाठीही बनवू शकता। तर या बघा, या पद्धतीने एकदम टेस्टी असं हे स्नॅक्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि बनवायला सोपं आहे। कमी साहित्य लागतं, घरामधीलच उपलब्ध साहित्यापासून बनणार आहे। तर त्यासाठी इथे मी घेतलेली अर्धा कप उडद डाळ आणि अर्धा कप इथे मूग डाळ घेतलेली आहे। मिक्स डाळी घ्यायच्यात आपल्याला, तुमच्याकडे ज्या डाळी असतील त्या तुम्ही घेऊ शकता। सोबतच अर्धा कप इथे तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मी चणा डाळ घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही मसूर डाळही घालू शकता। आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। 2-3 वेळा स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला ह्या डाळ धुवून घ्यायच्या आहेत। तर मी डाळ ही धुवून घेते व्यवस्थित स्वच्छ पाणी येईपर्यंत, कारण यावरती बघा पावडर वगैरे मारलेली असते डाळींवरती, ती स्वच्छ धुतली गेली पाहिजे। त्यामुळे व्यवस्थित चोळून आपल्याला ही डाळ धुवायची आहे। आता ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायची अशी झाकून। तर साधारण 4 तास झालेले आहे। डाळ बघा मस्त आपली शिजली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे डाळ आपली। तर आता ही याच पद्धतीने आपली ही डाळ धुवून मस्त भिजली गेलेली आहे। तर यातलं पाणी सर्व जे आहे ते आपण काढून टाकूया। तर डाळीतलं सर्व पाणी बघा मी काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला ही डाळ वाटायची आहे थोडी जाडसर। तर त्यासाठी मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये आधी आपण घालूया 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। सोबतच 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखटपणासाठी। आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ही थोडीशी डाळ घालून आपण थोडी दाणेदार अशी वाटून घ्यायची। एकदम फाईन पेस्टसारखं नाही करायचं, थोडी दाणेदार अशी मध्ये मध्ये डाळ वगैरे दिसली पाहिजे इतपत आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर बघा, डाळ मी चांगली वाटून घेतलेली आहे। मध्ये मध्ये डाळीचे कणही दिसत आहेत, हिरवी मिरची थोडी थोडी मध्ये दिसते। अशीच आपल्याला ही सर्व डाळ मी वाटून घेते। तर डाळ आता आपली वाटून झालेली, त्यामध्ये मी घालते अर्धा कप मेथी, कापून घेतलेली आहे मेथी आणि सोबतच घालायचा आहे 1 कांदा बारीक चिरलेला आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं बारीक तोडून घालायची आहेत हाताने। तर ही अशी छोटे छोटे तुकडे करून घालायचे आहेत, छान टेस्ट येते डाळ वड्यांना। तर या पद्धतीने मी ही बघा कोथिंबीर मेथीच्या नंतर आपण कढीपत्ता बारीक तोडून घातलेला आहे। आता घालूया चवीनुसार मीठ। यामध्ये मसाल्यांचं प्रमाण जास्त नसतं आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे छोटं, सोबतच अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही डाळ आणि भाज्या वगैरे, आता कांदा वगैरे आपण घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, हे केव्हा करायचं आहे, जेव्हा तुम्हाला फ्राय करायला घ्यायचं आहे तेव्हा। आधीपासूनच दळून ठेवून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे मिक्स करून ठेवू नका। जेव्हा तुम्हाला फ्राय करायचे असेल तेव्हाच मिक्स करा। डाळ वाटून घ्या आणि यामध्ये सर्व साहित्य मिक्स करा, कारण मग नंतर याला पाणी सुटू शकतं आणि मग वडे वळताना बरोबर येणार नाही, पातळ होतील आणि मग एकदम कुरकुरीतही होणार नाहीत। आता हे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर मीडियम साईजचा एक गोळा घेतलेला आहे मी आणि त्याला आता आपण गोल शेप देऊन थोडं चपटं करून घ्यायचं आहे, म्हणजे वड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर एवढ्याच जाडीचा मी हा वडा बनवलेला आहे। आता हा गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे आणि एकदम गॅस मीडियम टू लोवरती ठेवायची आणि गरम तेलामध्ये मस्त हे वडे एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून स्पॉन्जी, आतूनही व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत। त्यासाठी मीडियम फ्लेम ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती थोड्या वेळाने पलटून आपण हे वडे फ्राय करून घेणार आहोत। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। वडे बघा आपले आता मस्त कलर येत चाललेला आहे। गॅसचा फ्लेम लक्षात ठेवा, हायवरती ठेवू नका, एकदम मीडियमवरती ठेवा, कारण वडे जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळायला गेला तर बाहेरून सोनेरी कलर येईल पण आतून कच्चेच राहतील, फ्राय होणार नाहीत व्यवस्थित। त्यामुळे एकदम मीडियम फ्लेमवरती तळून घ्या। थोड्या वेळाने यांना पलटत राहा, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय होतील। तर बघा कलर किती छान आलेला आहे। अजून थोडासा डार्क कलर करूया, म्हणजे व्यवस्थित ते एकदम क्रिस्पी होतील बाहेरून।
खूप छान लागतात. हे स्नॅक्ससाठीही तुम्ही बनवू शकता किंवा जेवतानाही एक पार्टी वगैरे असेल घरी तर तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता. सर्वांनाच खूप आवडेल. आणि यामध्ये मेथी आणि मिक्स डाळी आहेत, त्यामुळे हेल्दीही आहे. घाबरण्याचं गरज नाही. एकदम मस्त असे आपले हे क्रिस्पी मेंदू मिक्स डाळीचे वडे, मेथी वडा फ्राय झालेले आहेत, तयार आहेत. खाण्यासाठी गरमागरम तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता, सॉसबरोबरही सर्व करू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं एकदम टेस्टी आणि हेल्दी असं हे स्नॅक्स आहे. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही डाळ रेसिपी कशी वाटली. बाहेरून एकदम क्रिस्पी आहेत बघा आणि आतून एकदम स्पॉन्जी. मी तोडूनही दाखवते तुम्हाला. तर बघा आतून किती स्पॉन्जी झालेलं आहे, जराही कडक नाही आहे आतून. एकदम सॉफ्ट असे हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट वडे झालेले आहेत.